आज मी तुम्हाला काबुली चण्यापासून पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगभर काबुली चणे मी भिजत घातले होते रात्री। सकाळी स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्याला शिजवून घेतलेले। शिजवताना बघा मी मीठ टाकलं होतं थोडंसं, एकदम चवीप्रमाणे थोडंच टाकायचं। इतकं सॉफ्ट म्हणजे कुकरला मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या। ते छोट्या आकाराचे आहेत, असे मोठ्या आकाराचे पण असतात। ह्याच्याबरोबर तुम्हाला जर हवं असेल तर थोडेसे सफेद वाटाणे जरी टाकले तरी चालेल। मुलांना टिफिनला काय द्यायचा प्रश्न, तर खूप रेसिपी मी अपलोड करत असते, तर ह्याचा पराठा एकदा करून बघा। तर हे मी काढून घेते। तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर त्याला फिरवून घेतलं तरी पण चालू शकते। मी काय करणार आहे मी ते कायला कुटून घेणार आहे। हे बघा, लगेच हलक्या हाताने केलं तरी सॉफ्ट होतात, नाहीतर एकदा मिक्सरला फिरवलं तरी पण चालू शकते। एकदम बघा लगेच सॉफ्ट झालं, पूर्णासारखं एकदम झालेलं आहे। हे मग एकजीव होतं एकदम। हे दाखवते तुम्हाला। हे बघा अशा पद्धतीमध्ये खूप छान होतं एकदम असं। नाहीतर काय करायचं, तुम्हाला जेवढा टाईम नाही ना सकाळच्या पर्यंत, एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, शिजवलेला बटाटा घेतलेला आहे 2 चमचे। जे आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं फक्त 2 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे। त्याच्यापेक्षा जास्त टाकायचीच गरज नाही, तेवढंच टाकायचं आपल्याला। हे बघा एवढा मोठा आहे त्यातलं एवढंसं टाकलेलं आहे। मीडियम आकाराचा अर्धा बटाटा टाकायचा ह्याच्यामध्ये। जर जास्त लोक असते थोडंसं जास्त वापरलं तर अख्खा जरी टाकला तरी चालेल, पण मी हा अर्ध्यापेक्षा कमीच टाकलेला आहे। छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला, चवीप्रमाणे घ्यायचं मीठ। चणे शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे। थोडासा गरम मसाला, छोटा अर्धा चमच्याला पण लय कमी घेतलेला आहे गरम मसाला। मिरची पावडर, ह्याच्या जागी तुम्ही हिरवी मिरची जरी वापरली तरी पण चालेल। छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद, एक कांदा घेतलेला एकदम बारीक कापून घेतलेला आहे बघा, चॉपरला बारीक कापलेला आहे। ह्याच्यामध्ये बघा ही अमूलचं चीज घेतलेलं आहे, ते एवढं टाकणार आहे। जर नाही टाकलं तरी पण चालेल आणि टाकलं तरी पण चालेल। आता हे मी ह्याच्यामध्ये खिसून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आहे एवढी कोथिंबीर। ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट जरी वापरली तरी पण चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घेते। मस्त बघा मिक्स झालेलं आहे, एकदम व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत खूप चविष्ट लागतो, एकदा करून बघा, मुलांना तर खूप आवडेल। हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही कधी बनवलंय का ते पण मला कमेंट करून सांगा। आता आपण बनवायला घेऊया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळून, फक्त मीठ घालून जसं आपण चपात्याला मळतो ना तसं मळलेलं आहे। त्याला पीठ लावून घेतलेलं आहे मी थोडंसं। अशी वाटी करायची आणि डायरेक्ट त्यात भरायचं, नाही तर त्याचे गोल 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 करून घ्यायचे लाडवासारखे ह्याचे, आणि भरलं तरी पण चालतं। तसं असं जर नसेल जमलं तर तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीमध्ये चांगलं दाबून दाबून भरायचं। 2.5 ते 3 चमचे भरलेत बघा यात, असं मिटवायचं। हे बघा असं वरचं काढलं तरी चालते, नाही काढलं तरी पण चालते। पराठ्याच्या तर रेसिपी खूप मी अपलोड केलेले आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीनं। हे असं प्रवासाला सुद्धा नेऊ शकता, त्यात मग कांदा घालायचा नाही। आता जास्त जोर देऊन लाटायचं नाही, पण जास्त भरलेलं पण आहे। हलक्या हाताने सगळ्या साईडून आलेलं आहे बघा, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीत आणि गच्च भरलेलं आहे। तवा ठेवलेला आहे गरम करायला। थोडंसं पहिलं तेल, तूप, बटर असं जरी वापरलं तरी पण चालू शकते। पिठाची बाजू खाली करायची। बघा किती मस्त झालेलं आहे। मोठा मोठा जरी केलं तरी चालेल, टिफिनला म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा, खूप छान लागेल। असं करून बघा एकदा तुम्ही। आता लगेच आपल्याला हलवायचं नाही, 1-2 मिनिटांना हलवायचं। असे बघा थोडे थोडे असे, हे बघा असं आल्यागत झालं की नाही की हलवायचं। बघा किती मस्त भाजलं आलं। आणि लगेच मग घाई करायची नाही कधी पण, तेल म्हणा तूप बटर लावायचे, कारण मग चांगलं भाजलं जातं। खालच्या साईडनं थोडं सोडते, 2 मिनिट लागत नाही, त्याच्यापेक्षा कमीच लागतं। हा मोठ्या बर्नेलचा आहे गॅस, आणि मिडियम गॅसवर करते। असं दाबून दाबून चांगलं भाजायला, तर पूर्ण भाजल्यानंतर सुद्धा तुम्ही असं बटर म्हणा तूप म्हणा लावून सुद्धा तुम्ही भाजू शकता, म्हणजे असं क्रिस्पी वरनं एकदम होईल। एकदा अशा पद्धतीत तुम्ही खरंच जरूर करून बघा, खूप चविष्ट एकदम। हे बघा भाजला का तुम्ही, बघा किती मस्त असं फुगतो, टमटमीत एकदम फुगला गेलेला आहे। मग किती छान झालं आहे बघा। अशा पद्धतीमध्ये राहिलेले मी अशा पद्धतीत करून घेते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।